नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की सुप्रिया राजे शिर्केंच्या घरी आलेली असते आणि सगळ्यांना म्हणते, नातं मनापासून जपायचे, संस्कार केलेत मी माझ्या मुलींवर. माझ्या मुलीच्या प्रेमाची परतफेड ही अशी अविश्वासाने आणि तिरस्काराने होणार असेल ना, तर मी तिला ह्या घरात राहू देणार नाही. हे वाक्य ऐकून माजलेली अंजली अजून माजलेल्या नजरेने सुप्रियाकडे बघू लागते. आता मात्र सुप्रिया ईश्वरीचा हात पकडते आणि तिला ओढत ओढत घराबाहेर घेऊन जाते. ईश्वरी आईकडे तिथंच राहायचा हट्ट देखील करते आणि ते पाहून वल्लरी आता दात काढू लागते. जरा वेळाने अर्णव राकेशला घेऊन घरी येतो आणि सगळ्यांना म्हणतो आपल्याला त्यांच्या घरी जाऊन तिची आणि तिच्या आईची माफी मागायला लागणार आहे. आता वल्लरी कठोर आवाजात म्हणते, नाही, अजिबात नाही, आमच्यापैकी कोणीही तिकडे जाऊन माफी मागणार नाही. मग आता बिचारा अर्णव एकटाच ईश्वरीच्या घरी जातो आणि सगळ्यांच्या वतीने ईश्वरीच्या आईची माफी मागतो. पण आता सुप्रिया त्याला म्हणते, तुमच्या घरचे जोपर्यंत ईश्वरीला न्यायला येत नाही तोपर्यंत आम्ही तिला पाठवणार नाही. मात्र आता हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव नाराज होतात. आता वल्लरी खूप खुश आहे, अंजली सुद्धा खूप खुश झालेली आहे. एकीकडे अजून पण नम्रताला सत्यच माहीत नाहीये की त्यांचं लग्न कोणत्या कारणामुळे कॅन्सल झालेलं आहे. पण तुम्हाला हा झालेला प्रकार आवडला असेल और नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.